आरोग्य सेवेच्या माध्यमातून ईश्वर सेवा डॉक्टर मी काय म्हणता काय नाही भाऊ थैंक यू। फोटो अपेक्स ग्रुप पर टाकने पहले पहले आपको पहले मेरे को क्यों यस यस सब साइड तो पहले करना पड़ता है ना जो फोटो है पाठवलं मॅडम आताच पाठवलं बुढ़ा कर दिया अश्विन समझ ऐसे करो आई एम फाइन डोकं वरती घे यस शहरातलं एक नामवंत असं हॉस्पिटल अपेक्स हॉस्पिटल याचा 24वा वर्धापन दिन आमच्या भगिनी डॉक्टर ताई मोहम्मद ठाकरेजी त्याचप्रमाणे भाजी सर पटेल सर तसेच अमिषेक डॉक्टर जे आहेत सर्वच एक चांगली टीम या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना माझा अनुभव जो या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आहे कितीही क्रिटिकल पेशंट असला तरी त्याला या ठिकाणी एक चांगले उपचार देऊन एक ठणठणीत करून अनेक रुग्णांना जीवदान मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मी शुभेच्छा देताना असं सांगितलं परमेश्वर तर आम्ही बघितला नाही परंतु यांच्यामध्ये आम्ही देव बघतो आणि खऱ्या अर्थाने ही दैवी शक्ती यांच्या माध्यमातून मला वाटतं रुग्णांकरता रुग्ण वाचवण्याकरता निश्चितच एक आशीर्वाद देणारी आहे मी पुन्हा एकदा शुभेच्छा देताना खऱ्या अर्थाने आता पुढचं वर्ष सिल्वर ज्युबली वर्ष आहे आणि तिकडं वाटचाल करत असताना अशीच या दवाखान्याची उत्तरोत्तर प्रगती हो येणारा प्रत्येक रुग्ण ठणठणीत होऊन जावं आणि अशीच सेवा यांच्या हातून घडो वर्धापन दिन शिराई हो हीच मी सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन माझ्या शुभेच्छा शब्दांना विराम देतो 24वा वर्धापन दिन साजरा होतोय काय सांगाल त्याबद्दल मागच्या 24 वर्षापासून आम्ही अपेक्षी जी टीम आहे सोबत आहे आणि रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवा 24 वर्षापूर्वी केली होती आता खूप सारे हॉस्पिटल अत्याधुनिक सेवा झालेली आहे पण त्या काळात अपेक्षा पहिलं हॉस्पिटल होता जे ब्रेन ट्युमर्स ओरल कॅन्सर ICUचा जो कन्सेप्ट घेऊन 4-5 जण सोबत आलेले ॲज अ टीम सोबत राहिलेले आणि 24 वर्ष टिकून ठेवलेले सातत्याने ती एक रुग्णसेवा आणि समाजसेवा करत आम्ही आमची सेवा देत आहोत 24 वर्ष म्हणजे खूप मोठा कसा संघर्ष राहिला या काळामध्ये खूप संघर्ष राहिला पहिले आर्थिक संघर्षापासून सुरू केलं सगळे मध्यम वर्गातनं आलेले मध्यमवर्गीय आपल्या कुटुंबातनं आलेले डॉक्टर सोबत राहिले एकदा तो असतो नंतर पेशंटला चांगला करण्याचा जो ध्येय असतो तर खूप सारे क्रिटिकल पेशंट्स आले काही चांगले झाले तर यश मिळतो खूप सारं यश मिळालं आहे कधी अपयशही मिळालं आहे काही नाराजही होतात पेशंट काही रिझल्ट नाही मिळाले तर असं खूप संघर्ष समून सोबत राहून आम्ही हे कार्यक्रम चालू ठेवले आहेत वर्धापन दिनानिमित्त आज काय काय कार्यक्रम आहे हे सातत्याने 24 वर्धापन दिन झालेत आमचे 24वा आहे हा तर प्रत्येक याला ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही सातत्याने घेतो कारण हा जो जुलै महिना असतो जुलै ऑगस्ट वगैरे याच्यात सगळीकडे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता असते
तर आम्हाला हा उपक्रम पहिले आम्ही 26 जानेवारी किंवा असं काहीतरी एखाद्या दिवसाला ठेवू असं वाटत होतं, पण तेव्हा जाणवलं की जेव्हा कमी असतं तेव्हा असं उपक्रम केलेलं बेटर आहे. तर दरवर्षी आम्ही 150 ते 150 बॅग्स रक्तपुरवठा आपल्याच कर्मचाऱ्यांथ्रू, जे काही कर्मचारी आहेत, पेशंट आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, ते सहकार्य करतात आणि कमीत कमी साधारणतः 150 ते 150 ब्लड बॅग्स आम्ही डोनेट करतो. सर एक हॉस्पिटलमधून आता सुपर स्पेशलिस्टमध्ये आपण हे झालेलं आहे, कसं बघता याच्याकडे? असं बघितलं तर सगळे जे आहे ते सुपर स्पेशालिस्ट ट्रेनिंग घेऊनच आलेले होते तेव्हा, आणि हे सुरुवातीच्या औरंगाबादमधलं बघितलं हे वन ऑफ द फर्स्ट लॉट ऑफ सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सचा होता. तर तेव्हा ट्रेंड नव्हतं, इथून पुण्या मुंबईला जायचा ट्रेंड होता 24 वर्षापूर्वीचा, तर तो ट्रेंड हळूहळू आम्ही बदलला आहे. काय काय सुविधा आहे आपल्याकडं? आपल्याकडे ICU आहे, चांगला सुसज्ज ICU, ज्याच्यात 20 बेड आहेत, 3 ऑपरेशन थिएटर आहेत, ज्याच्यात मेंदूच्या सगळ्या जटिल शस्त्रक्रिया होतात. त्या ऑपरेशन थिएटरमध्ये सगळी फॅसिलिटी आहे, मायक्रोस्कोपपासनं जे काही आपल्याला अद्ययावत उपकरणं पाहिजे. तोंडाच्या कॅन्सरचे ऑपरेशन होतात, डेंटल विभाग आहे आणि ऑर्थोपेडिक विभाग आहे, त्याच्यासह MRI, डायग्नोस्टिक वगैरे सगळंच आहे. या काय आवाहन करणार तुम्ही या निमित्ताने शहरवासियांना? प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर आपण जे लाईफस्टाईल घेतो आहे मागच्या याच्यात, तर ती बदलायला पाहिजे सगळ्यांनी. साधं जेवण, व्यसनं आणि स्वतःसाठी थोडंसं वेळ द्या, खेळात द्या, तुमचे छंद असतील त्या छंदात द्या, त्याच्याने तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नाही पडणार, एवढं मी आवाहन करेन. सर आपलं नाव? मी डॉक्टर सिमित शाह, मी मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तोंडाच्या कॅन्सरचा स्पेशालिस्ट आहे. थँक्यू सर.